कोरेगाव येथे मोफत कर्करोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। युवा नेते तथा माजी आमदार माननीय धीरजभैया देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव येथे मोफत कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य आशाताई भिसे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद आबा जाधव, रेणा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धवराव चेपट, माजी पंचायत समिती सभापती रमेशराव सोनवणे, पतसंस्था सदस्य तातेराव वाघमारे, रेणापूर बाजार समितीचे माजी सभापती रमेशराव सूर्यवंशी, बिभीषण कदम, रेणा संचालक तानाजी कांबळे, उमाकांत देशमुख, धनंजय देशमुख, शिरीष यादव, महादेव सोनवणे, सदानंद शिंदे, राजेभाऊ कासारकर, भरतभाऊ मोरे, संतोष शिंदे, उपसरपंच शालिवाहन सर्वदे, संजय हरिदास, निशांत मोरे, सुधाकरराव होळकर, चंद्रकांत राठोड, छत्रभुज यादव, भगीरथ घाटोळे, विशाल मोरे, माणिकराव शिंदे, अशोक आंबिलगे, रामदास कदम, संजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिरात एकूण 559 रुग्णांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 342 महिला व 217 पुरुष रुग्णांचा समावेश होता। तसेच 136 महिलांची VIA तपासणी करण्यात आली। 3 कर्क रुग्ण उपचाराधीन असल्याचे आढळून आले, तर 8 रुग्णांना पुढील तपासणीसाठी बायोप्सीसाठी पाठवण्यात आले। प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भालचंद्र चाकूरकर, डॉक्टर अभिजित गुंजरगे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर आकांक्षा काळे, डॉक्टर सुरवसे, डॉक्टर लोहारे, तसेच आरोग्य सहाय्यक इंगळे श्रीमती नागटिळक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीमती पवार, औषध निर्माण अधिकारी श्री दुधाळे व सर्व उपकेंद्रातील आरोग्य सेवक सेविका, आशा गट प्रवर्तक व आशा कार्यकर्ती यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। या शिबिराचे आयोजन लातूर जिल्हा परिषद सदस्य सौ मनीषा गंगासिंह कदम यांनी केले होते। नागरिकांनी अशा उपक्रमांचे स्वागत करून भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले, लातूर।